आज आपल्याला 4.4 मध्ये ब्रोकरेज अँड टॅक्सेस ऑन शेअर ट्रेडिंग. ट्रेडिंग म्हणजे काय? ट्रेडिंगचा अर्थ असतो तुम्ही काही घेता काही विकता, त्याला बोलतात ट्रेडिंग. बाय अँड सेल. सो ट्रेडिंगचा अर्थ काय समजला? बाईंग सेलिंग. बाईंग सेलिंग, बरोबर. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट विकत घेता याचा अर्थ कोणीतरी तो गोष्ट विकतोय, आणि जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट विकता म्हणजे कोणीतरी, म्हणजे एक बायर असेल तर एक सेलर असणार, एक सेलर असेल तर समोर एक बायर असणार. त्यामुळे बाईंग सेलिंग ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी होतात. कळलं का? समजलं मी काय सांगतोय? यस. आता शेअर्स बाय आणि सेल करण्यासाठी आपण डायरेक्ट कोणते शेअर बाय सेल करू शकतो का? तुम्ही ऑलरेडी लास्ट लेक्चर मध्ये शेअर म्हणजे काय शिकलात, बरोबर आहे की नाही मॅडम? यस ऑर नो? शेअर म्हणजे काय तुम्ही शिकलात. त्यानंतर स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलं. स्टॉक एक्सचेंज म्हणजे मार्केट, ज्या ठिकाणी आपण शेअर विकतो किंवा घेतो, बाय करतो किंवा सेल करतो. काही गोष्टी घ्यायच्या असल्या पण मार्केट जातो ना मार्केटमध्ये, तसं शेअर घ्यायचे असतील विकायचे असतील तर आपल्याला मार्केटमध्ये जावं लागतं. कुठल्या मार्केटमध्ये? शेअर मार्केट. त्यालाच काय बोलतात? शेअर एक्सचेंज, स्टॉक एक्सचेंज. कळलं का मी काय सांगतोय? आता तिथे पण आपण असं जाऊन डायरेक्ट शेअर्स विकू शकत नाही. कळलं का? त्यासाठी काही रजिस्टर्ड मेंबर्स असतात किंवा ऑर्गनायझेशन असतात, बरोबर आहे की नाही? तुम्ही झिरोदा नाव ऐकलं असेल, झिरोदा, हो की नाही? जर थोडंफार कधी ट्रेडिंग मध्ये केलं असेल, बरेचसे असे इन्स्टिट्यूशन्स आहेत ज्याच्या थ्रू आपण एक डीमॅट अकाउंट ओपन करतो. काय ओपन करतो? डीमॅट अकाउंट, बरोबर आहे की नाही? बऱ्याच गोष्टी म्हणजे बरेचसे सेपरेट इन्स्टिट्यूशन्स आहेत, काही बँका वगैरे पण आहेत ज्यात आपण डीमॅट अकाउंट ओपन करतो. डीमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर त्या अकाउंट मध्ये आपण जे पण शेअर विकत घेतो, समजलं का, ते स्टोर होतात. कळलं का? आणि हा डीमॅट अकाउंट आपल्याला कोण ओपन करून देतात? काही रजिस्टर्ड मेंबर्स किंवा ऑर्गनायझेशन्सला आपण काय बोलतो? एजन्सी बोलतो, बरोबर आहे की नाही? म्हणजे शेअर्स बाय करायला, बरोबर, किंवा सेल करायला आपल्याकडे काय असलं पाहिजे? डीमॅट अकाउंट असलं पाहिजे. डीमॅट अकाउंट आपण आपलं ओपन करू शकतो का नाही? तुम्हाला कोणत्या तरी एका रजिस्टर्ड मेंबरची किंवा ऑर्गनायझेशनची गरज लागणार, समजलं? ते तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करून देणार. ह्याने ह्या सगळ्या रजिस्टर्ड मेंबर्स आणि ऑर्गनायझेशन वरती लक्ष ठेवणारी एक संस्था असते, त्याला बोलतात सेबी. काय बोलतात? सेबी. SEBI. सेबी. गुगलवर सर्च करा, तुम्हाला सगळी माहिती मिळेल. तर सेबी ही एक अशी संस्था आहे ती सगळ्यांना काय करते? मॉनिटर करते. कोणी काय चुकीचं तर करत नाही ना. कळालं का सगळ्या गोष्टी? आता म्हणजे थोडक्यात तुम्हाला कळालं आपण डायरेक्ट कोणता शेअर विकू शकतो का? नाही. आपल्याकडे काय असलं पाहिजे? डीमॅट अकाउंट. डीमॅट अकाउंट आपल्याला कोण ओपन करून देणार? रजिस्टर्ड मेंबर्स किंवा त्याला पण एजन्सी किंवा ऑर्गनायझेशन पण बोलू शकतो, बरोबर आहे की नाही? आता एवढं सगळं काय फुकट करणार का? नाही, त्याचे ते कमिशन घेणार ना. येस, त्या कमिशनला चांगल्या भाषेत काय बोलतो आपण? ब्रोकरेज. काय बोलतो? ब्रोकरेज. तर ब्रोकरेज म्हणजे काय? अमाऊंट चार्ज बाय रजिस्टर्ड मेंबर और ऑर्गनायझेशन वाईल बाईंग अँड सेलिंग स्टॉक्स. कळलं का? ब्रोकरेज म्हणजे कळलं काय? तुम्ही जी पण शेअर्स बाय किंवा सेल कराल, बाय करताना पण टॅक्स लागतो, सेल करताना पण टॅक्स नाही, सॉरी, कमिशन त्याला पण बोलू शकतो, बरोबर आहे की नाही? समजलं का? आणि हे प्रत्येकाचं वेगळं असतं. काही लोक कमी ब्रोकरेज घेतात, काही लोक जास्त घेतात. समजलं का मी काय सांगतो? ते प्रत्येकाचं ब्रोकरेज वेगवेगळं असतं. ज्याचं ब्रोकरेज कमी असतं ना तिकडे मॅक्झिमम लोक काय करतात? आपलं डीमॅट अकाउंट ओपन करतात. मध्ये मध्ये काही लोकांनी तर फ्री डीमॅट अकाउंट, ब्रोकरेज पण एकदम कमी. कळलं का? समजलं का? असं आहे. आता हे ब्रोकरेज जे आपण कॅल्क्युलेट करतो, बरोबर आहे की नाही, ते आपण कोणत्या व्हॅल्यूवर कॅल्क्युलेट करतो? फेस व्हॅल्यूवर करतो की मार्केट व्हॅल्यूवर करतो? आपण बाय सेल कुठल्या व्हॅल्यूला करतो? शेअर मार्केट व्हॅल्यूला करतो. मग तुम्हाला ब्रोकरेज पण मार्केट व्हॅल्यूवरतीच द्यावं लागतं. कळलं का? सो इट इज पेड ऑन मार्केट व्हॅल्यू. आणि कॅल्क्युलेट कसं करायचं? फॉर्म्युला खाली लिहिलाय मी. ब्रोकरेज पर शेअर इज इक्वल्स टू रेट ऑफ ब्रोकरेज इंटू मार्केट व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू वरती ब्रोकरेज कॅल्क्युलेट होतं, लक्षात ठेवा व्यवस्थित. ओके. बाईंग प्राइस ऑफ अ शेअर, एखाद्या शेअरची बाईंग प्राइस काय असेल? मार्केट व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज. सेलिंग प्राइस काय असेल? मार्केट व्हॅल्यू मायनस ब्रोकरेज. समजलं का? आणि हे जे ब्रोकर असतात, एजंट असतात, जे कमिशन घेतात, त्यांना पण टॅक्स द्यावा लागतो. त्यांना पण गव्हर्नमेंट सबको बराबर है कि नहीं? बराबर पकड़ती, किसी को छोड़ती
तो ब्रोकर लोगों को भी टैक्स देना पड़ता है, वो भले कमीशन है, कमीशन के ऊपर उनको टैक्स देना पड़ता है गवर्नमेंट को। जीएसटी के फॉर्म में 18% जीएसटी लगता है उनको। कितना? देखना जी, रेट ऑफ जीएसटी ऑन ब्रोकरेज इज 18%, फिक्स आहे हा सगळ्यांचा, समजला? कळलं का? चला आपण पहिला क्वेश्चन चालू करूयात. काय लिहिलंय क्वेश्चन मध्ये? मार्केट व्हॅल्यू, बोला, मार्केट व्हॅल्यू ऑफ अ शेअर इज ₹200 इफ द ब्रोकरेज रेट इज 0.3%. ब्रोकरेजचा रेट आहे हा, जो रेट आहे हा जीएसटीचा रेट आहे, जी गव्हर्नमेंट काढणार. किती? 18%. आता ब्रोकरेज किती घेतोय? तो 0.3% घेतोय. देन फाइंड दी परचेस व्हॅल्यू ऑफ शेअर. परचेस व्हॅल्यू विचारले. परचेस व्हॅल्यू म्हणजे बाईंग प्राइस. परचेस व्हॅल्यू म्हणजे बाईंग प्राइस विचारले आपल्याला क्वेश्चन मध्ये, बरोबर आहे की नाही? चला क्वेश्चन सांगा. मार्केट व्हॅल्यू किती दिले बाळांनो? 200, बरोबर आहे की नाही? ओके, ब्रोकरेजचा रेट किती दिलाय? रेट ऑफ ब्रोकरेज किती दिलाय? बोला बोला बोला. रेट ऑफ ब्रोकरेज व्यवस्थित गिवन डेटा लिहून घ्यायचा आधी. रेट ऑफ ब्रोकरेज किती? 0.3% ना, बरोबर. त्यानंतर आपल्याला त्यांनी विचारलं परचेस व्हॅल्यू. परचेस व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय? परचेस व्हॅल्यू म्हणजे बाईंग प्राइस. फॉर्म्युला काय? एमव्ही प्लस. आता एमव्ही तर तुम्हाला माहिती आहे, आपल्याला काय काढावं लागेल? ब्रोकरेज काढावं लागेल आधी, बरोबर आहे की नाही? ब्रोकरेज कसं काढतो आपण? ब्रोकरेजचा फॉर्म्युला काय? रेट ऑफ ब्रोकरेज मल्टीप्लाय बाय मार्केट व्हॅल्यू. रेट ऑफ ब्रोकरेज किती आहे? 0.3%. मार्केट व्हॅल्यू किती आहे? 200. हे 0.3% आहे ना, पर्सेंट साइडला हटवण्यासाठी आपण 100 ने डिवाइड करणार, बरोबर आहे की नाही? 0 कट. 0.3 इंटू 2 0.6, बोला 0.6. ह्याला आपण रुपीज मध्ये लिहूयात. कशामध्ये? रुपयामध्ये असतं ना. तो ब्रोकरेज तुमचं किती आलं बाळांनो? 0.60. कळलं का? म्हणजे 60 पैसे. कळलं का? अरे हा 1 रुपया आहे, हे किती आहेत? 60 पैसे. समजलं ना काय सांगतोय मी? म्हणजे एक शेअर विकायला त्याला किती ब्रोकरेज लागलं? खूप कमी, 60 पैसे. कंट्रोल, व्यवस्थित. येस. चला आता आपण काय करूयात? बोला. परचेस व्हॅल्यू ऑफ शेअर. काय फॉर्म्युला परचेस व्हॅल्यूचा? मार्केट व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज. मार्केट व्हॅल्यू किती आहे रे? ₹200. ब्रोकरेज किती आहे? ₹0.60. म्हणजे किती झाली? 200 रुपीज 60 पैसे, बरोबर आहे की नाही? सो परचेस व्हॅल्यू ऑफ शेअर इज 200. तुमच्या अकाउंट मधून पैसे किती कटणार? 200 नाही कटणार, 200.60. हे वरचे 60 पैसे काय? ब्रोकरेज. समजलं का मी काय सांगतो? जेव्हा तुम्ही स्टेटमेंट काढता ना अकाउंटचं, स्टेटमेंट मध्ये सगळ्या गोष्टी कळतात, किती ब्रोकरेज लागलं वगैरे सगळं. समजला? पहिला क्वेश्चन सोपा होता. पहिल्या क्वेश्चन आपण 2 फॉर्म्युले वापरले. हा फॉर्म्युला वापरला ब्रोकरेज कॅल्क्युलेट करण्यासाठी, आणि हा फॉर्म्युला वापरला आपण बाईंग प्राइस म्हणजे परचेस व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी. समजलं का? व्यवस्थित लिहून घ्या. आता आपण सेकंड क्वेश्चन करूयात. अ शेअर इज सोल्ड फॉर द मार्केट व्हॅल्यू ऑफ ₹1000. मार्केट व्हॅल्यू किती लिहिलं बाळांनो? 1000. ब्रोकरेज इज पेड ऍट द रेट ऑफ 0.1%. म्हणजे रेट ऑफ ब्रोकरेज दिलाय आपल्याला. किती दिलाय? 0.1%. What is the amount received after the sale? Amount received after the sale म्हणजेच कोणती अमाऊंट रे? सेलिंग प्राइस विचारले. काय विचारले? सेलिंग प्राइस. येस ऑर नो? काय काढावं लागेल त्यासाठी? ब्रोकरेज काढावं लागेल, बरोबर आहे की नाही? तो चलो पहिले हम लोग निकालते ब्रोकरेज. ब्रोकरेजचा फॉर्म्युला सांगा मला. ब्रोकरेज इज इक्वल टू, व्हेरी गुड, रेट ऑफ ब्रोकरेज इंटू मार्केट व्हॅल्यू. रेट ऑफ ब्रोकरेज 0.01% आहे. बघा याचा ब्रोकरेज कमी आहे. आधीच्या क्वेश्चन किती होतं? 0.3. तो रेट ऑफ ब्रोकरेज प्रत्येकाचा वेगळा असतो. प्रत्येक ब्रोकरचा रेट ऑफ ब्रोकरेज वेगळा असतो. समजलं का मी काय सांगतोय? येस ऑर नो? इंटू 1000, बरोबर. 0.1% लागण्यासाठी 100 ने डिवाइड केला. 2 0 कट, बरोबर ना? 10 इंटू 0.11. 10 इंटू 0.1 येणार ना? तेवढं येतं मल्टिप्लिकेशन. कोणाला येत नाही, समजलं नाही असं सांगायला काय विचारलं की सांगतो कसं करायचं. नाही समजलं? अले कुछ देर के लिए ना पॉइंट भूल जा. पॉइंट आहेच ना असा विचार कर.
आहे की नाही? 10 into 1 किती येतं राजू? बोल ना. 10. आता आठव, अरे पॉइंट पण होता है ना. पॉइंट नंतर किती डिजिट होते रे? बोल ना मोठ्याने. 1. मग इथे पण एक डिजिट सोडून पॉइंट द्यायचा. कळलं? आन्सर इज 1.0. 1.0 म्हणजे 1. समजलं ना? 1.0 म्हणजे 1. कळलं का राजू? नक्की? गुड 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 गुड. चला आता आपण काढू अमाऊंट. बोला अमाऊंट रिसिव्ड. अमाऊंट रिसिव्ड आफ्टर दिस सेल. ओके, आपल्याला काय वाटतं? शेअर विकला कितीला? शेअर इज सोल्ड फॉर रुपीज किती? मग आपल्या अकाउंट मध्ये 1000 जमा होणार का? नाही. तुम्ही विकला 1000 बरोबर आहे, पण ब्रोकरेज पण असेल ना त्यामध्ये, कमिशन पण कट होता ना. बरोबर. तुम्ही विकला किती रुपयाला? 1000. आता आपण फॉर्म्युला लिहूयात. फॉर्म्युला काय बोला? मार्केट व्हॅल्यू मायनस ब्रोकरेज. ब्रोकरेज किती आलं तुमचं? ₹1. मार्केट व्हॅल्यू किती आहे रे? 1000. तो 1000 मायनस ₹1 तो काय येणार रे? तो तुमच्या अकाउंटला 1000 रुपये जमा होणार. तुमच्या अकाउंटला जमा होणार किती? 999. सो अमाऊंट रिसिव्ड आफ्टर दिस सेल इज ₹999. समजलं? व्यवस्थित देऊन घ्या. क्वेश्चन नंबर 3 चालू करतोय आपण. फिल इन दी ब्लँक्स गिवन इन दी कॉन्ट्रॅक्ट नोट. हे कॉन्ट्रॅक्ट नोट आहे ऑफ सेल परचेस ऑफ शेअर्स. बी म्हणजे बाय, एस म्हणजे सेल. बी म्हणजे बाय, एस म्हणजे सेल. नंबर ऑफ शेअर्स 100 बाय केलेत, 75 आपण समजा आपल्याकडे 10-12 शेअर्स आहेत वेगवेगळ्या कंपनीचे, काही आहे ना. तर आपण काही कंपन्यांचे शेअर्स बाय करतो, काही कंपन्यांचे शेअर्स. तर त्याने 100 बाय केलेत आणि 75 सेल केलेत. 75 काय केलेत? सेल. आणि 100 काय केलेत बाळांना? बाय केलेत. मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर किती आहे? 45. जो त्याने बाय केलेत 45 आणि सेल केलेले काय मार्केट व्हॅल्यू? टोटल. कॉन्ट्रॅक्ट नोट म्हणजे काय? तुम्ही जेव्हा स्टेटमेंट काढता त्यात तुम्हाला काय कळतं? तुम्ही किती शेअर बाय केले, त्याची मार्केट व्हॅल्यू किती होती, टोटल व्हॅल्यू किती, ब्रोकरेज त्याच्यावर किती दिला, बरोबर आहे की नाही, जीएसटी त्यावर किती दिला, बरोबर आहे की नाही. ह्या सगळ्या गोष्टी करतात कॉन्ट्रॅक्ट नोट मध्ये. समजलं? आता आपल्याला ही पूर्ण कॉन्ट्रॅक्ट नोट कम्प्लीट करायची. फिल इन दी ब्लँक म्हणजे पूर्ण नोट कम्प्लीट करायची आहे ना. मी तुम्हाला पहिली बाईंगची करून दाखवतो, सेलिंगची तुम्हाला समजेल कशी करायची. चालू करूयात. बोला. येस. चला पॉइंट नंबर 1 आपण काय करतोय? बाईंगचा करतोय. कशाचा करतोय बाळांना? बाईंग. रेडी? चला नंबर ऑफ शेअर्स. नंबर ऑफ शेअर्स बॉट. किती शेअर विकत घेतले? नंबर ऑफ शेअर्स बॉट 100 ना रे. 100 घेतले, बरोबर आहे की नाही. यांची मार्केट व्हॅल्यू किती आहे? 45. 100 शेअर विकत घेतलेत आणि मार्केट व्हॅल्यू किती आहे? 45. देअरफॉर इथे लिहितो मी टोटल व्हॅल्यू ऑफ द शेअर्स. टोटल व्हॅल्यू ऑफ द शेअर. एका शेअरची किंमत 45 आहे. तुम्ही किती घेतले? 100 घेतल्या ना. मग टोटल व्हॅल्यू किती झाली तुमची? 100 into 45 म्हणजे किती झाले रे? 450 बोलता राजा. राजा सगळं विकतोय घरचं दिसतंय. 45 2 शून्य आहेत ना इकडे. 4500. टोटल किती किमतीचे शेअर आपण घेतलेत कळलं? टोटल व्हॅल्यू ऑफ द शेअर्स इज ₹4500. बरोबर आहे की नाही? येस. आता आपल्याला हळूहळू सगळ्या गोष्टी काढायच्या आहेत. आता हे आपल्याला कळालं ना, हे किती आलं? ₹4000. बरोबर. आता आपल्याला ब्रोकरेज काढायचं. काय काढायचंय? ब्रोकरेज काढायचं आपल्याला. ब्रोकरेजचा फॉर्म्युला काय आहे रे? रेट ऑफ ब्रोकरेज मल्टिप्लाय बाय मार्केट व्हॅल्यू. रेट ऑफ ब्रोकरेज किती दिला तुम्हाला? 0.2%. मार्केट व्हॅल्यू घ्यायची. आता मार्केट व्हॅल्यू तुम्ही एका शेअरची घेणार की 100 शेअरची घेणार? 100 ना. तुम्ही किती शेअर घेतले? एक घेतले की 100? आणि आपण 100 शेअरची मार्केट व्हॅल्यू काढली आहे ना. टोटल व्हॅल्यू म्हणजे 100 शेअरची मार्केट व्हॅल्यू. बरोबर आहे की नाही? किती आहे रे? याला सॉल्व्ह कसं करणार? 0.2% ला हटवण्यासाठी आपण 100 ने डिवाइड केलं. 2 शून्य कट करा.
45 इंटू 0.2 आहे. मी काय सांगितलं, पॉईंट आधी घ्यायचाच नाही. 45 इंटू 2 किती येतं 90. पॉईंट नंतर किती डिजिट आहे रे? 1 आहे, म्हणजे आन्सर येणार 9.0 म्हणजे 9. सो ब्रोकरेज किती आलं? रुपीज 9. ब्रोकरेज आलं बाळा रुपीज 9. समजलं का? नक्की सांगा, हो की नाही? 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे हा बाळा. 4 मार्क केले आता एक्झाम. हा मग जसं मी करतो तसंच एक्झाम मध्ये करायचं आहे. डायरेक्ट नाही रे, डायरेक्ट कसं तुला येईल? चला पुढे जाऊ आपण. कळलं का? आता आपल्याला पुढे काय काढायचं? सीजीएसटी काढायचं आणि काय काढायचं आहे? एसजीएसटी काढायचं. बरोबर आहे की नाही? सीजीएसटी बोला. सीजीएसटी ऑन ब्रोकरेज ना रे? येस. सीजीएसटी किती पर्सेंट आहे? 9% ऑन ब्रोकरेज. बरोबर आहे? समजलं का? समजायला मी बोललो ए पार्ट. ए पार्ट मध्ये पहिल्यांदा आपण काय केलं रे? टोटल व्हॅल्यू काढली ना. त्यानंतर आपण काय काढलं? ब्रोकरेज काढलं. 1, 2. आता आपण काय काढतोय? सीजीएसटी. आता आपण नंबर 3 देऊयात. चला सीजीएसटी काढायचा 9% ऑन ब्रोकरेज. ब्रोकरेज वरती लागतो ना सीजीएसटी, याच्यावर टॅक्स लागतो. 9 वरती किती पर्सेंट लागणार? 9% लागणार. बरोबर आहे की नाही? कसं काढायचं सीजीएसटी? बोला सीजीएसटी. बरोबर आहे की नाही? तुमची ब्रोकरेज अमाऊंट किती आहे? अरे बोला, ब्रोकरेज अमाऊंट किती आहे? 9 रुपीज. बरोबर आहे की नाही? त्याला आपण असं लिहूयात, रेट ऑफ ब्रोकरेज. बोला इंटू ब्रोकरेज अमाऊंट असं लिहूयात. ब्रोकरेज रेट ऑफ ब्रोकरेज किती आहे बाळांनो? रेट ऑफ नाही रेट ऑफ ब्रोकरेज असं लिहिलं मी, तिथे लिहायला पाहिजे होतं मी. थांबा. रेट ऑफ सीजीएसटी. आपण सीजीएसटी काढतो ना, रेट ऑफ सीजीएसटी घ्यायला पाहिजे इंटू अमाऊंट ऑफ काय रे? ब्रोकरेज. ब्रोकरेज अमाऊंट किती आहे? 9. बरोबर आहे की नाही? त्याच्यात तुम्हाला लागणार सीजीएसटी. किती टक्के लागणार? 9%. 9% ऑन 9 रुपीज. ए पर्सेंट म्हणजे डिवाइड बाय 100 ना. 9 इंटू 9 81 डिवाइड बाय 100. बोला 81 डिवाइड बाय किती येणार बाळांनो? हा जमते की नाही? 0.881. हा इथे 2 झिरो आहेत ना, मग 2 डिजिट सोडून 0 पॉईंट टाकायचं. 2 झिरो आहेत ना, मग 2 डिजिट सोडून पॉईंट टाकला किती पॉईंट येणार? 0.81. तर सीजीएसटी किती आलं? बोला सीजीएसटी किती आलं? 0.81 रुपीज. 0.81. बरोबर आहे की नाही? येस. हा पण रुपीज मध्येच आहे आपला, सगळ्या पैशांचा हिशोब आहे. 0.81. आता पुढचा पॉईंट काय काढायचा आपल्याला? सीजीएसटी आणि एसजीएसटी. आता एसजीएसटी जो असतो, एसजीएसटी इज इक्वल टू सीजीएसटी. म्हणजे हा पण किती असणार? रुपीज 0.81. रुपीज 0.81. कळलं? दोन्ही सेम असतात. दोघां परत ह्याला कॅल्क्युलेट करायची गरज आहे का? नाही. आता टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर्स काढू आपण. काय काढू बाळांनो? टोटल व्हॅल्यू म्हणजे त्यांनी काय विचारलंय? थोडक्यात त्यांनी परचेस व्हॅल्यू विचारले. काय विचारले? येस. टोटल व्हॅल्यू म्हणजे परचेस व्हॅल्यू. म्हणजे आपल्या अकाउंट मध्ये किती पैसे जाणार? एवढे जाणार का पैसे? 4500 जाणार का? नाही. ही तर तुमची मार्केट व्हॅल्यू झाली. ह्यावरती बरं ब्रोकरेज आहे ना. बरोबर आहे की नाही मॅडम? चला परचेस. बोला परचेस व्हॅल्यू. परचेस व्हॅल्यू. परचेस व्हॅल्यू कशी काढायची आपण? एमव्ही प्लस टोटल व्हॅल्यू, टोटल मार्केट व्हॅल्यू. बोला टोटल मार्केट व्हॅल्यू. हा टोटल एमव्ही. ही जी आहे ना, ही जी आपण काढली, ही काय? टोटल एमव्ही. टोटल व्हॅल्यू म्हणजे टोटल मार्केट व्हॅल्यू आहे. कळलं का? बरोबर आहे की नाही? ह्याला इथं लिहितोच मग टोटल. बोला मार्केट व्हॅल्यू ऑफ दी ब्रोकरेज शेअर्स. एका शेअरची मार्केट व्हॅल्यू 45 होती, मग 100 शेअरची किती आली? 4500. बरोबर आहे की नाही रे? तर परचेस व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय? परचेस व्हॅल्यू इज इक्वल टू टोटल व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज. बरोबर.
बाकी काय टॅक्स पण आहे ना? अरे हो की नाही? टॅक्स कोण म्हणा, तुम्हीच भरणार ना. ब्रोकर तुमच्याकडनं टॅक्स घेणार बाळांनो, कळलं का? प्लस CGST प्लस बोला SGST, सगळं तुमचं काय होणार बाळांनो? ऍड होणार. कळलं? ब्रोकरेज पण गेलं, GST पण गेला, बरोबर आहे की नाही? किती येते बघा त्याची अमाऊंट रुपीज. टोटल व्हॅल्यू किती आहे बाळांनो? टोटल मार्केट व्हॅल्यू किती आहे? 4500. ब्रोकरेज किती आहे? 9. CGST किती आहे? 0.81 प्लस 0.81 किती येणार आहे? टोटल ऍड करा, सगळं ऍड करून तुमचा आन्सर आहे ना, मी सांगतो काय येतं. 4510.62 येत आहे रुपीज. 4510.62 समजलं काय? टोटल तुम्हाला शेअर कितीला पडले? होय, ऍडिशन जमत नाहीये, सांगतो. 4500 प्लस 9 प्लस 0.81, इथे पॉइंट असतो ना, इथे काही नाही म्हणजे पॉइंट ना बाळा, हो की नाही? प्लस 0.81, पॉइंटच्या खाली पॉइंट आला लक्षात ठेव, बरोबर आहे की नाही? थोडं अजून आपण व्यवस्थित लिहूया. 1 प्लस 1 2, 8 प्लस 8 16 कॅरी 1, 9 प्लस 1 कॅरी 1, 0 आणि हा 1 1, 5 चा 5, 4 चा 4, 4510. डॉटचा डॉट, बरोबर, डॉटचा डॉट पण न्यायला पाहिजे. समजलं का मी काय सांगतोय? हे मी बाईंगचं केलंय. तुम्हाला आता हे बाईंगचं व्यवस्थित लिहून तुम्हाला काय करायचं? सेलिंगचं करायचं. काय करायचंय? टोटल व्हॅल्यू काढाल, ब्रोकरेज काढाल, बरोबर आहे की नाही? फक्त लास्टला जेव्हा तुम्ही हे काढाल ना, टोटल व्हॅल्यू, म्हणजे तुमचं कुठली असेल ही प्राइस, जशी ही परचेस प्राइस होती ना, सेलिंग प्राइस. मग सेलिंग प्राइस तुम्ही कशी करणार? हे ऍड करणार की मायनस करणार? मायनस करणार. कळलं का? समझला? चलो सेलिंग वाला क्वेश्चन अभी करते हैं. तुमने ट्राई किया, कुछ बच्चों का आंसर भी आया है, जिनका नहीं आया डरने का नहीं, रोने का नहीं, मैं हुआ बेटा. सेलिंग रेडी? कितने शेयर्स तुमने सेल किए? नंबर ऑफ शेयर्स सोल्ड, नंबर ऑफ शेयर्स सोल्ड कितने? पागल, तू पहले बॉल पे आउट हो गए. 75, बराबर है कि नहीं? 75 बराबर है कि नहीं? और इसका मार्केट वैल्यू कितना है? 200. मार्केट वैल्यू 200 है, बराबर है कि नहीं? चलो टोटल अभी क्या निकालते हैं? टोटल मार्केट वैल्यू, बोलो टोटल मार्केट, यस एवरीवन, टोटल मार्केट वैल्यू, टोटल मार्केट वैल्यू ऑफ द शेयर्स. ये कैसे निकालने का? एक शेयर का मार्केट वैल्यू कितना है? 200 और शेयर्स कितने हैं? 75. 75 2 जार 150 और आगे 2 जीरो लगाने का. सो टोटल वैल्यू आ गया रुपीज 15,000. यस और नो? सो पहला पॉइंट हो गया. दूसरे पॉइंट में क्या निकलते? ब्रोकरेज. ये ब्रोकरेज का फॉर्मूला क्या था जरा बताओ पढ़ के. रेट ऑफ ब्रोकरेज इंटू टोटल मार्केट वैल्यू ना रे. टोटल मार्केट वैल्यू, रेट ऑफ ब्रोकरेज किती आहे रे? किती है? यस यस, पीछे पीछे मुड़ के देखूंगा मैं बीच बीच में, पता ना क्यों. टोटल मार्केट वैल्यू 15,000. ये 0.2% है ना? 2 0 कट कर. 150 इंटू 2 कर आधी. 150 इंटू 2 कर. हा 300 आणि पॉइंट नंतर एक डिजिट आहे ना, मग 300 लिहिलास आणि पॉइंट नंतर डिजिट सोडून दिला तर किती आला आन्सर? 30. येस, त्याचा आन्सर किती आला बाळा? 30 रुपीज. 30 लिहिलं पाहिजे आपण, इथं वरती लिहिलं. चला ब्रोकरेज किती आला? रुपीज 30, बरोबर आहे? यस, रुपीज 30. क्लियर है ना? आगे बढ़ते चलो.
अभी अपने को CGST SGST निकालना है। CGST कितनी परसेंट है? 9%। बराबर है कि नहीं? CGST इज इक्वल टू कितना परसेंट है बेटा? 9% है। रेडी? यस और नो? यस। ऑन किसके ऊपर निकालते हैं हम लोग? ये ब्रोकरेज के ऊपर निकालते हैं। कैसे निकालेंगे बोलो? रेट ऑफ CGST इंटू अमाउंट ऑफ ब्रोकरेज। आपण ब्रोकरेज वरती काढतो ना CGST कशावर काढतोय? ब्रोकरेज। मग ब्रोकरेजची अमाऊंट घ्यायची, अमाऊंट ऑफ ब्रोकरेज। काही लोक टोटल व्हॅल्यू घेतात, टोटल वाट लागते। मग किती आहे? 0.9%, 9%। रेट ऑफ GST 9%। अमाऊंट ऑफ ब्रोकरेज किती आलाय? 30। 9/100 इंटू 30 ना रे, 0 कट, 9 3 जार 27/10 म्हणजे 2.7 किती आलं? रुपीज 2 पॉइंट असं लिहत, रुपीज 2.7। त्यानंतर 4th पॉइंट SGST इज ऑलवेज इक्वल टू CGST। हा पण 2.7 येणार, बरोबर आहे? यस। इसके बाद नेक्स्ट पॉइंट 5th क्या है? टोटल, हाँ, टोटल वैल्यू ऑफ शेयर्स। म्हणजे त्यांनी विचारलं टोटल सेलिंग प्राइस, टोटल सेलिंग प्राइस ऑफ दी शेअर्स, टोटल सेलिंग प्राइस। बरोबर? कशी काढायची आपण टोटल सेलिंग प्राइस? बोला, टोटल मार्केट व्हॅल्यू मायनस ब्रोकरेज मायनस CGST मायनस SGST। बरोबर आहे बाळांनो? आता कधी काय करता माहिती आहे? सगळे मायनस आहेत ना, ह्यांच्यात मायनस साइन कॉमन काढतात। मायनस साइन कॉमन काढल्यानंतर आतली साइन प्लस होते ना, बरोबर आहे की नाही? टोटल मार्केट व्हॅल्यू किती होती? 15,000। ब्रोकरेज किती आहे आपला? 30 ना, तर 30 आहे ना, प्लस 2.7 प्लस 2.7। आधी यांची ऍडिशन करून घ्या। 30 प्लस 2.7, 30 प्लस 2.7 प्लस 2.7 इथे काढण्या म्हणजे 0.0 आहे। 7 7 14 कॅरी 1 2 2 4 प्लस 1 5 35.4 किती आलं आहे? 35.4। आता 15,000 मधनं आपल्याला काय मायनस करायचंय? बोला 35। ओके, कुछ जगह हम लोग पॉइंट भूल जाते हैं। इथे पॉइंट काय नाही म्हणजे 0 आहे ना, हा पॉइंट विसरून जा काही वेळासाठी। करा सबट्रॅक्शन आणि नंतर पॉइंट टाकून द्या। तुमचा आन्सर येतं बाळांनो किती माहिती आहे? 14964 पॉइंट किती? 14964.60। समजला? कॉन्ट्रॅक्ट नोट कंप्लीट, अंडरस्टूड? व्हेरी गुड। श्रीमती देसाई, हे क्वेश्चन बघ, 4था क्वेश्चन। श्रीमती देसाई सोल्ड शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू ₹100, बरोबर, when the market value was ₹50, yes or no, and received ₹4988.20। म्हणजे श्रीमती देसाई यांनी एक शेअर विकला, फेस व्हॅल्यू किती होती? 100, मार्केट व्हॅल्यू किती? 50, अँड रिसिव्ड किती रुपये मिळाले त्यांना? 4988.20। She paid brokerage 0.2% and GST on brokerage 18%. How many shares did she sell? त्यांनी किती शेअर सेल केले असं त्यांनी विचारलेलं आहे क्वेश्चन मध्ये, बरोबर आहे की नाही? बरोबर। आता क्वेश्चन सॉल्व्ह कसा करायचा? सपोज आपण अजून करूयात, असं अजून करूयात की तिने एकच शेअर विकलाय। माणूस कमीत कमी किती शेअर विकू शकतो? एकच ना, अर्धा शेअर थोडी विकू शकतो। सपोज, यस सपोज, रेडी काय? श्रीमती देसाई, बोलो श्रीमती देसाई सोल्ड 1 शेअर असं आपण अज्युम केलं, बरोबर आहे की नाही? चला आपण आता ब्रोकरेज काढूयात। ब्रोकरेज पर शेअर, आर यू रेडी? ब्रोकरेज पर शेअर आपण काढूया। कसं करणार ब्रोकरेज पर शेअर? माहिती आहे ना, रेट ऑफ, बोला, ब्रोकरेज इंटू मार्केट व्हॅल्यू। रेट ऑफ ब्रोकरेज किती आहे क्वेश्चन मध्ये? 0.2%। मार्केट व्हॅल्यू किती दिले बाळांनो? मार्केट व्हॅल्यू किती आहे शेअरची? मार्केट व्हॅल्यू नीट वाचा,
50. 0.2% म्हणजे 0.2 अपॉन 100 ना, इंटू 50. हा 0 0 कट होईल, बरोबर ना. हे 5 इंटू 0.2 किती येतं रे? 1 येतं. 1 अपॉन 10 म्हणजे 0.1 रुपीज. 0.1 ब्रोकरेज किती आहे? 0.1. बरोबर आहे. जीएसटी किती पे केलाय? किती पर्सेंट? जीएसटी ऍट किती पर्सेंट? 18%. जीएसटी आपण कशावर काढतो नेहमी? ब्रोकरेज वर काढतो. काय फॉर्म्युला आहे? जीएसटी ऍट 18%. बोला, रेट ऑफ जीएसटी, रेट ऑफ इंटू अमाऊंट ऑफ ब्रोकरेज. एवढं प्रॅक्टिस आपण केली. आता रेट ऑफ जीएसटी किती आहे बाळांनो? 18%. अमाऊंट ऑफ ब्रोकरेज किती आहे? 18% म्हणजे 18 अपॉन 100 इंटू 0.1. हे 2 शून्य आहेत ना, 2 0 आहेत ना. मग हा पॉइंट लेफ्टला शिफ्ट होणार. किती डिजिटने? 2 डिजिटने. 18 आहे ना. 100 ने डिवाइड केलं, मग पॉइंटला लेफ्टला शिफ्ट करायचं 2 डिजिटने. बरोबर, इथे पॉइंट येईल ना. अरे बरोबर आहे की नाही? आणि ते 0.1 ने मल्टिप्लाय केलं. 0.1 ने मल्टिप्लाय केलं काय होणार? अजून पॉइंट लेफ्टला शिफ्ट होणार. म्हणजे कुठे पॉइंट येणार सांगा? इथे येणार पॉइंट. अजून लेफ्टला शिफ्ट होईल. मग 0.018. आन्सर काय बोला? रुपीज 0.018. हे बेसिक मल्टिप्लिकेशन वगैरे समजलं पाहिजे. पूर्ण मॅथ संपवला. शेवटचा चाललाय, शेवटचा टॉपिक चाललाय. बरोबर आहे की नाही? चला आता आपण काढूयात सेलिंग प्राइस. बोला, सेलिंग प्राइस ऑफ, बोला, 1 शेअर. सेलिंग प्राइस ऑफ, सेलिंग प्राइस कशी काढायची सांगा? मार्केट व्हॅल्यू मायनस ब्रोकरेज आणि मायनस जीएसटी. पण मायनस करायला लागणार ना, बरोबर आहे की नाही? मायनस जीएसटी. मायनस अँड कॉमन काढले तर काय बोलतो? असं प्लस येईल ना इकडे. हा, सबट्रॅक्शन जर ऍडिशन बरी पडते ना सबट्रॅक्शन पेक्षा. मार्केट व्हॅल्यू किती दिली आपल्याला? 50. ब्रोकरेज किती काढले आपण? 0.1. आणि जीएसटी किती काढलाय? 0.018. आता दोघांची ऍडिशन करा बरं. किती येईल? अरे 0.1 प्लस 0.018. 8 चा 8, 1 चा 1, 1 प्लस 0 1. 0.118. 0. आता आपल्याला 50 मायनस 0.118 करायचं ना. इथे पॉइंट आहे, इथे पण पॉइंट टाका. 3 0 ऍड केले. पॉइंट विसरून टाका की पॉइंट आहे असं. येस ऑर नो? मग काय आलं सांगा? 50,000 मायनस 118 ना. हे सबट्रॅक्शन करायचं. काय करायचं? आणि पॉइंट टाकायचा. बरोबर आहे की नाही? येस. तर हे आन्सर तुमचं येतं 49. बोला, 49.882. 49.8. तुम्ही सबट्रॅक्शन करून बघा, काही प्रॉब्लेम नाहीये. सेलिंग प्राइस ऑफ 1 शेअर एवढी आहे. बरोबर आहे की नाही? आपल्याला त्यांनी क्वेश्चन मध्ये विचारलं नंबर ऑफ शेअर्स ना. आता बघा नंबर ऑफ शेअर्स कसे काढतो मी. नंबर ऑफ शेअर्स. क्वेश्चन मध्ये सेलिंग प्राइस किती दिले? क्वेश्चन मध्ये सेलिंग प्राइस किती दिले? बोला, रिसिव्ड किती पैसे आले त्यांना? हा, सो टोटल सेलिंग प्राइस किती दिले आपल्याला? 4988. टोटल सेलिंग प्राइस अपॉन सेलिंग प्राइस ऑफ 1 शेअर. सेलिंग प्राइस ऑफ 1 शेअर. बरोबर आहे की नाही? कळलं का? समजा मी काही गोष्ट विकली, मी पेंचेस विकले, मला 100 रुपये मिळाले. किती? एका पेनची किंमत 25 रुपये. सेलिंग प्राइस ऑफ 1 शेअर म्हणजे एका पेनची किती? तर किती पेन विकले असतील सांगा? सिंपल गोष्ट आहे. टोटल सेलिंग प्राइस किती आहे? 49. काय बोलला तुम्ही? 88 ना रे. 0.20 ना. आणि एका शेअरची सेलिंग प्राइस किती आले? 49. हा, 49.882. बरोबर आहे का? अरे बोला, हो की नाही? हे दोन्ही नंबर सेम आहेत, फक्त पॉईंटचा फरक आहे. आता बघा मी काय करतो, लक्षात द्या. सगळे रेडी काय? वरचा नंबर आहे ना, त्याला असं लिहिलंय मी इंटू 100. काय चुकलं का माझं? सांगा काय चुकलं असेल तर. बोला काय चुकलंय? 498 होता ना, त्याला 49. हा, मी पॉइंटला शिफ्ट केलं. मला खालचा आणि वरचा नंबर सेम पाहिजे कॅन्सल करण्यासाठी. मग पॉइंटला मी कुठे शिफ्ट केलं? लेफ्टला.
आला ना 100 आला ना. उलट तुम्ही करून बघा, आपण कशाने मल्टिप्लाय करतोय 100 ने मल्टिप्लाय केल्यावर नंबर मोठा होतो की छोटा होतो रे? कॉमन सेन्स वापरायचा. 100 ने मल्टिप्लाय केल्यावर नंबर छोटा होतो की मोठा होतो? अबे इड्या, नंबर मोठा होतो की छोटा होतो? ओला जपून राहत्यापासून. 100 ने मल्टिप्लाय केल्यावर नंबर है ना, 2 ला 100 ने मल्टिप्लाय केलं 200, नंबर मोठा झाला ना. हा बाबू बोलतो छोटा होतो. कळलं? आणि 100 ने डिवाइड केल्यावर कॉमन, एवढं कॉमन सेन्स पाहिजे रे. मग नंबर मल्टिप्लाय केल्यावर 100 ने काय होणार? मोठा होणार. अरे बरोबर आहे की नाही? नंबर मोठा होतो म्हणजे पॉइंट राईटला शिफ्ट होतो. लक्षात ठेवा, हे काही गोष्ट लक्षात ठेवा. पुढे शिक्षण घेणार आहेत ना अजून, हा मग लक्षात ठेवा. आणि नंबर छोटा होतो तेव्हा पॉइंट लेफ्टला शिफ्ट होतो. समजलं काय मी काय सांगतोय? येस. तर मी पॉइंट 100 ने मल्टिप्लाय केले ना, समजलं काय? ह्या नंबरला 100 ने मल्टिप्लाय केला, हा नंबर काय होणार? मोठा होणार. म्हणजे पॉइंट कुठे शिफ्ट होणार? राईटला. किती डिजिटने? 2 शून्य आहेत ना, म्हणून 2 डिजिटने. सेम नंबर येतोय ना. अरे बघ ना, हा कळलं काय मी काय सांगतोय? येस सर. असं काय केलंय? दोन्ही नंबर सेम झाले ना, कॅन्सल. आन्सर इज 100. नंबर ऑफ शेअर्स कॅल्क्युलेशन करता आले पाहिजे. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टीप्लिकेशन, डिव्हिजन. बाकी काय कुठला पण चॅप्टर शिका मॅथ्स. चलो लास्ट क्वेश्चन करने वाले, सब लोग रेडी है क्या? यस यस. मिस्टर डिसूजा परचेस 200 शेअर्स. किती? 200 शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू. नंबर ऑफ शेअर्स किती आहेत रे? नंबर ऑफ शेअर्स परचेस्ड. आपण एक एक व्हॅल्यू लिहून घेऊया पटकन. इकडे बघा 200. येस. फेस व्हॅल्यू किती आहे शेअरची? फेस व्हॅल्यू किती आहे? 50 रुपीज. बरोबर आहे की नाही? ऍट अ प्रीमियम ऑफ, ऍट अ प्रीमियम किती दिला त्यांनी? ₹100. हे बरोबर आहे की नाही? अरे बोला हो की नाही? हे फेस व्हॅल्यू आणि प्रीमियम दिलाय ना. आपल्याला मार्केट व्हॅल्यू पाहिजे. काय पाहिजे? मार्केट व्हॅल्यू पाहिजे. मार्केट व्हॅल्यू काढू शकतो का? हा कशी? फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. बरोबर आहे की नाही? सो फेस व्हॅल्यू मार्केट व्हॅल्यू काढून घेऊ आपण. मार्केट व्हॅल्यू काय येणार बोला? फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. किती आली सांगा मार्केट व्हॅल्यू पटकन? 100. 100 ते 50, 250. तुम्ही सगळे रेकॉर्ड तोडता एकमेकांचे. व्हेरी गुड. ही रिसिव्ड 50% डिव्हिडंड ऑन द शेअर्स. डिव्हिडंड किती भेटला रे? अरे बोल ना, डिव्हिडंड किती भेटला? 50%. डिव्हिडंड किती भेटला? 50%. येस ऑर नो? येस. हे डिव्हिडंड आपण काढतो, हा कोणत्या व्हॅल्यूवर काढतो? मार्केट व्हॅल्यूवरती काढतो की फेस व्हॅल्यूवरती काढतो? डिव्हिडंड कोणत्या व्हॅल्यूवरती काढतो? मार्केट व्हॅल्यू की फेस व्हॅल्यू? फेस व्हॅल्यू. डिव्हिडंड 50% ऑन फेस व्हॅल्यू. बरोबर आहे की नाही? क्लिअर? येस. आपल्याला जर डिव्हिडंड कॅल्क्युलेट करायचं आहे, डिव्हिडंड पर शेअर म्हणजे प्रत्येक शेअरवरती किती डिव्हिडंड मिळालाय. डिव्हिडंड पर शेअर कसा काढायचा? सोपं आहे. किती डिव्हिडंड पर्सेंटेज? अरे बोल ना. रेट ऑफ डिव्हिडंड किती आहे? 50%. हा. आणि आपण डिव्हिडंड कोणत्या व्हॅल्यूवर काढतो? फेस व्हॅल्यू वरती. रेट ऑफ डिव्हिडंड 50% दिलाय. फेस व्हॅल्यू किती आहे? फेस व्हॅल्यू किती आहे? 50 रुपीज. 50 अपॉन 100 इंटू 50. 50 1 जार 50, 2 जार 2, 25 जातो. रुपीज किती रे? म्हणजे एका शेअरवरती किती डिव्हिडंड भेटलाय? 25. बरोबर आहे की नाही? हा तुमचा एका शेअरवरचा डिव्हिडंड झाला. तुम्ही किती शेअर्स तुमच्याकडे आहेत रे? 200. बरोबर आहे की नाही? सो इथे लिहितो मी टोटल. बोला टोटल. टोटल डिव्हिडंड ऑन 200 शेअर्स कसा काढायचा? एका शेअरवरती किती डिव्हिडंड भेटला? 25 रुपये ना. अरे डिविडेंड पर शेयर म्हणजे एका शेअरचा डिविडेंड किती आहे? और ऐसे कितने शेयर्स है हमारे पास? 200. ये 25 इंटू 2 किती येतं? 50. आणि 2 शून्य आहेत ना इकडे. टोटल डिव्हिडंडचा किती मिळाला? 5000. किती मिळाला? 5000. समजलं का? तर आतापर्यंत जेवढा आपण क्वेश्चन वाचलाय तेवढी माहिती आपल्याला मिळाली. हे रिसीव्ड 50% डिव्हिडंड ऑन दी शेअर्स. आफ्टर रिसिव्हिंग द डिव्हिडंड ही सोल्ड 100 shares at discount of ₹10. त्याने आधी शेअर 200 विकत घेतले. किती? 200 विकत घेतले. त्या शेअर त्याला डिव्हिडंड किती भेटला? बोला ना बाळांनो, किती भेटला? 50% म्हणजे किती भेटला? टोटल 5000 भेटला. बरोबर आहे का? नक्की सांगा. येस ऑर नो?
येस. चला थोडं अजून काही कॅल्क्युलेशन आपल्याला केलं तर ब्रोकरेज वगैरे पण आहे ना याच्यामध्ये. क्वेश्चन पूर्ण वाचू आपण. आफ्टर रिसिव्हिंग द डिव्हिडंड he sold 100 shares at discount of rupees 10. The remaining shares were sold at premium of rupees 75. For each trade he paid brokerage of rupees 20. Find whether Mr. D'Souza gained or incurred a loss. म्हणजे डिसूजाला प्रॉफिट झाले की असं त्यांनी विचारलेलं आहे क्वेश्चन मध्ये. कळलं का तुम्हाला? बरोबर आहे का? येस. चला आता मी काय सांगतो ते ऐका. फेस व्हॅल्यू आणि प्रीमियम दिलेला काय काढली आपण? काढली की नाही? बोला लवकर. येस नो. किती मार्केट व्हॅल्यू? 150. डिव्हिडंडचा पार्ट क्लिअर झाला का? येस नो. डिव्हिडंड 50% आहे फेस व्हॅल्यूवर. एका शेअरचा डिव्हिडंड किती? 25. मग टोटल डिव्हिडंड किती आला? 5000. बरोबर आहे की नाही मला? लवकर सांगा. येस. आता आपण टोटल इन्व्हेस्टमेंट काढतो. टोटल म्हणजे डिसूजाने किती पैसे लावले, टोटल किती पैसे त्याने गुंतवले, टोटल इन्व्हेस्टमेंट. टोटल बोला. इन्व्हेस्टमेंट कशी काढतो आपण? टोटल इन्व्हेस्टमेंट फॉर परचेसिंग कशी काढायची बोला? अरे शेअर्स किती आहेत बोला ना. टोटल मार्केट व्हॅल्यू कसं काढतो? टोटल मार्केट व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज ना मॅडम. आपण हा फॉर्म्युला प्रत्येक क्वेश्चन मध्ये वापरलाय. टोटल मार्केट व्हॅल्यू प्लस ती झाली इन्व्हेस्ट परचेसिंग प्राइस. परचेस प्राइस माहिती आहे ना? परचेस प्राइस म्हणजेच इन्व्हेस्टमेंट. तुम्ही एखादी गोष्ट विकत घेता, तुम्ही काही शेअर विकत घेतले, ज्या किमतीला तुम्ही ते शेअर विकत घेता ती तुमची इन्व्हेस्टमेंट अमाऊंट झाली ना. काय झाली? चला हे ब्रोकरेज त्यांनी किती दिलंय? 20. ब्रोकरेज किती दिला त्यांनी? हा. फॉर इच ट्रेड ही पेड ब्रोकरेज ऑफ रुपीज 20. ब्रोकरेज 20 दिलंय. टोटल मार्केट व्हॅल्यू पाहिजे. काय पाहिजे तुम्हाला? क्वेश्चन मध्ये जी मार्केट व्हॅल्यू दिली ना बाळांनो ही एका शेअरची आहे. सॉरी इथे नाही, इथे मार्केट व्हॅल्यू ही एका शेअरची आहे की 200 शेअरची आहे? एका शेअरची. ही सगळी एका शेअरची इन्फॉर्मेशन आहे बाळांनो. कळतंय का मी काय सांगतोय? येस बरोबर. तर टोटल मार्केट व्हॅल्यू कशी काढायची? एका शेअरची किती आहे? एका शेअरची मार्केट व्हॅल्यू किती आहे? 150. बरोबर बोलली बाळा. बरोबर ना. आणि टोटल शेअर किती आपल्याकडे? 200 ना. ब्रोकरेज किती आहे? 20. हे 150 इंटू 2 किती रे? 300. आणि उरले किती शून्य? टोटलची इन्व्हेस्टमेंट किती झाली सांगा मला? 30,020. टोटल इन्व्हेस्टमेंट झाली त्याची 30,020. एवढा पाठ कळाला का? विकले 100 शेअर्स. बरोबर ना. 100 शेअर्स बोला विकलेत ना. सोल्ड ऍट बाळांनो ऍट डिस्काउंट. हा कळलं काय? हे डिस्काउंट मध्ये विकले म्हणजे मार्केट व्हॅल्यू पेक्षा जास्त नाही विकले की कमी नाही विकले? मार्केट व्हॅल्यू पेक्षा कमी नाही विकले. बरोबर आहे की नाही? येस ऑर नो? येस. तर मला सांगा सेलिंग प्राइस कशी काढणार आपण मग? बोला. मार्केट व्हॅल्यू प्लस डिस्काउंट की मायनस डिस्काउंट? मायनस. सेलिंग प्राइस ऑफ 1 शेअर काढतो आपण. सेलिंग प्राइस ऑफ 1 शेअर. बरोबर आहे की नाही? कशी काढायची सेलिंग प्राइस ऑफ 1 शेअर? मार्केट व्हॅल्यू नाही, मार्केट व्हॅल्यू नाही, फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू मायनस डिस्काउंट. हे फॉर्म्युला आपण ऑलरेडी शिकलेलो आहे लास्ट प्रॅक्टिस सेट मध्ये. बरोबर. हा तुम्हाला माहितीच आहे. मार्केट व्हॅल्यू फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. तसंच बरोबर आहे की नाही? सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस ऑफ 1 शेअर. सेलिंग प्राइस म्हणजेच आपण कोणती व्हॅल्यू काढतोय? आपण शेअर कोणत्या प्राइसला विकतो किंवा घेतो? मार्केट व्हॅल्यूला. समजलं काय? मग त्यावर असं लिहितो मी मार्केट प्राइस. तुम्हाला समजेल असं. बोला मार्केट व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू म्हणजेच काय? सेलिंग प्राइस. आपण शेअर सेल करतो कोणत्या प्राइसला? कोणत्या व्हॅल्यूला? फेस व्हॅल्यूला की मार्केट व्हॅल्यू का? सेलिंग प्राइस ऑफ बोला 1 शेअर. फेस व्हॅल्यू म्हणजे डिस्काउंट. फेस व्हॅल्यू किती आहे? ₹50. डिस्काउंट किती आहे? ₹10. म्हणजे 1 शेअर किती रुपयाला विकला त्याने? 40. बरोबर आहे की नाही? ही सेलिंग प्राइस झाली एका शेअरची. बरोबर आहे की नाही? आता आपण टोटल सेलिंग प्राइस काढूया. टोटल सेलिंग प्राइस. टोटल सेलिंग प्राइस. आता पोरं काय करता माहितीये का? चुकून आहे ना
टोटल शेअर किती घेतात 200. टोटल सेलिंग प्राइस काढायला आपण काय करणार, एका शेअरची सेलिंग प्राइस इंटू नंबर ऑफ शेअर्स, बरोबर आहे की नाही, येस ऑर नो. सो सेलिंग प्राइस ऑफ बोला 1 शेअर, सेलिंग प्राइस ऑफ बोला 1 शेअर इंटू नंबर ऑफ शेअर्स सोल्ड, बरोबर आहे की नाही. एका शेअरची सेलिंग प्राइस किती काढली आपण, एका शेअरची सेलिंग प्राइस किती काढली आपण 40. आणि किती शेअर विकले, 200 नका घेऊ, किती शेअर विकले 100 शेअर सोल्ड. म्हणजे किती आलं रे 4000, 3 0 1 2 3 4000. टोटल सेलिंग प्राइस किती आली बाळांनो 4000, बरोबर आहे की नाही. आता 4000 रुपये आपल्याला डायरेक्ट आपल्या खिशात येतात का 4000 रुपये नाही, खिशात किती पैसे येणार ब्रोकरेज वगैरे कट करून, बरोबर आहे की नाही. सो अमाउंट रिसीव्ड बोला, अमाउंट रिसीव्ड ऑन सेलिंग बोला 100 शेअर्स. ही अमाउंट किती असणार, ही अमाउंट किती असणार बाळांनो, टोटल सेलिंग प्राइस किती आहे आता तर काढली ना, मायनस ब्रोकरेज, मायनस ब्रोकरेज, बरोबर आहे की नाही. टोटल सेलिंग प्राइस किती आपली 4000, ब्रोकरेज किती आहे 20, म्हणजे तुम्हाला मिळणार 3980. तुम्ही जरी माल विकला 4000 रुपयाचा तुम्हाला मिळणार एवढेच पैसे का, 20 रुपये कट का झाले, विकणारा पण घेणारा पैसे, समजलं का मी काय सांगतोय, बरोबर आहे की नाही. त्याने 200 पैकी 100 शेअर विकले ना, हा हिशोब किती शेअर्स आहे, त्याने घेतले किती, त्याकडे अजून किती शेअर बाकी आहेत 100 बाकी आहेत. किती बाकी आहेत, इकडे लक्ष दे राजा, फ्यूचर इधर है, समझा क्या, उधर बर्बादी है सब इधर देख. हाँ सर 100 बेच दिए, जरूरत था लॉस में बेच दिया, डिस्काउंट में मतलब लॉस में बेचा है, किसमें लॉस, जरूरत रहेगा उसको, बर्थडे आता रहेगा उसका इसलिए बेचा रहेगा, है कि नहीं. अभी बचे हुए शेयर्स उसने लॉस में नहीं बेचे, वो उसने मौका देख के बेचे प्रॉफिट में, समझा क्या. तो जो रिमेनिंग है बाबू, रिमेनिंग किती शेअर्स, जे उरलेले 100 शेअर्स आहेत ना, आर सोल्ड ऍट प्रीमियम. प्रीमियम म्हणजे स्वस्त विकले की महाग विकले त्याने, हा प्रीमियम किती दिला त्यांनी 75, प्रीमियम ऑफ ₹75. सेम कॅल्क्युलेशन करायचंय. बोला सगळ्यापर्यंत आपण काय करणार, मार्केट व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू म्हणजे आपण काय करणार आहे, बोला सेलिंग प्राइस ऑफ काय 1 शेअर ना, बरोबर आहे की नाही बाळांनो. काय फॉर्म्युला असतो रे मार्केट व्हॅल्यूचा. आता आपण मार्केट व्हॅल्यू सेलिंगची काढतोय की बाईंगची काढतोय, बरोबर आहे की नाही. बोला कसा काढायचा, प्रीमियम दिला ना आपल्याला, प्रीमियम दिला मग काय करायचं, फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम नेहमी ऍड होतो, डिस्काउंट नेहमी मायनस होतं, प्रीमियम नेहमी डिस्काउंट नेहमी, कळलं का मी काय सांगतो. डिस्काउंट दिला म्हणजे पैसे कमी होतात आपले, कळलं का, समजलं मी काय सांगतोय. यस प्रीमियम किती आहे 75. चला फेस व्हॅल्यू किती आहे 50. काय लक्ष तुझं राजा, शेवटचा क्वेश्चन, दमदार क्वेश्चन. म्हणजे त्याने कितीला विकला शेअर आहे, इथे लिहू का समोर, जरा जागा वाचेल ना आपली. 50 प्लस 75 ₹125, रुपीज बोला ₹125. हे झाले एका शेअरची ना रे, 1 शेअर. टोटल सेलिंग प्राइस काढू, सेम कॅल्क्युलेशन करतो मी, सगळे कॅल्क्युलेशन सेम. बोला टोटल काय फॉर्म्युला वरती लिहिलाय फॉर्म्युला मी, सेलिंग प्राइस ऑफ 1 शेअर किती आहे एका शेअरची, नंबर ऑफ शेअर किती विकले आहेत 100. मग 100 च्या पुढे 2 0 लावायचे, 125 च्या पुढे 2 0 लावायचे, किती आले 12,500. समजलं का रे, बरोबर. त्यानंतर आपण काय काढणार, अमाऊंट बोला, अमाऊंट रिसिव्ड, बरोबर ना. कशी काढतो आपण, टोटल सेलिंग प्राइस किती आहे प्लस नाही, प्लस नाही मायनस ब्रोकरेज ना रे, ब्रोकरेज किती आहे रे, म्हणजे किती होणार आहे अमाऊंट, 124. म्हणजे आधी जे 100 शेअर त्याने विकले तेव्हा त्याला किती पैसे मिळाले, आता त्याने जे 100 शेअर विकले त्यात किती पैसे मिळाले, बरोबर ना.
सो टोटल अमाऊंट रिसिव्ड बोला. टोटल म्हणजे काय आलं ना, आधीच्या 100 शेअरची अमाऊंट किती मिळाली? 3,980. आत्ताच्या शेअरची किती मिळाली? 12,480. ह्या दोघांचे तुम्ही ऍडिशन केलीत ना बाळांनो, बरोबर. आणि हा यात एक गोष्ट अजून आहे जी लोक विसरतात, डिव्हिडंड पण मिळाला ना. अभि डिव्हिडंड पण मिळाला ना. डिव्हिडंड म्हणजे पैसे रिसिव्ह झाले की गेले पैसे? डिव्हिडंड म्हणजे पैसे. हा डिव्हिडंड लोक विसरतात. हा मस्त क्वेश्चन आहे. सगळ्या गोष्टी आहे. डिव्हिडंड पण आहे, मार्केट व्हॅल्यू आहे, प्रीमियम आहे, डिस्काउंट आहे, फेस व्हॅल्यू आहे, ब्रोकरेज आहे, सगळ्या गोष्टी आहे क्वेश्चन मध्ये. समजलं? तर किती पैसे तुम्ही रिसिव्ह केले टोटल? नाही, डिव्हिडंडचे 5,000. 100 शेअर विकले आधी त्याचे एवढे पैसे, नंतर 100 शेअर विकले त्याचे एवढे पैसे, आणि डिव्हिडंड एवढा आला, बरोबर ना. तर टोटली अमाऊंट होते 21,460. किती होते? हा. त्याने इन्व्हेस्ट किती केले ते पैसे रे? इन्व्हेस्ट किती केले ते? 30,000 इन्व्हेस्ट केले, आणि त्याला पैसे किती मिळाले? मग भाईचा लॉस झालाय की प्रॉफिट झालाय? बेकार लॉस झालाय ना. हा. आता लॉस तुम्ही काढाल का? लॉस कसा काढणार? बोला. अमाऊंट रिसिव्ड मायनस अमाऊंट इन्व्हेस्टेड. पैसे आले किती, पैसे गुंतवले किती, बरोबर ना. रिसिव्ड अमाऊंट किती द्यायची? 21 ना रे, बरोबर आहे की नाही. हा. लॉस तुम्हाला निगेटिव्ह मध्ये दाखवायचा आहे ना. हा बरोबर आहे. मग सबट्रॅक्शन करता तुम्ही आधी मोठी लिहिताय का अमाऊंट? ठीक आहे. सो इन्व्हेस्टेड अमाऊंट मायनस कुठली अमाऊंट रे? रिसिव्ड अमाऊंट. इन्व्हेस्टेड किती आहे? 30,000 मायनस रिसिव्ड किती आहे? आणि तुमचं सबट्रॅक्शन येतं बाळांनो 8560 होतं. किती येतं? ₹8560. असा क्वेश्चन आहे. लॉस झालाय त्याला 8,560 रुपयाचा. काय झालाय? लॉस झालाय. कळलं काय? मस्त क्वेश्चन होता. याचा व्हिडिओ पण ऍप वरती येईल, तुम्ही हवं तर 10 वेळा बघू शकता परत हा व्हिडिओ. मस्त. कळलं? थैंक यू. थैंक्स फॉर वॉचिंग. अगर आपको ये वीडियो अच्छा लगा है, लाइक करो, कमेंट करो, अपने दोस्तों के साथ शेयर करो, चैनल को सब्सक्राइब करो. फॉर कंप्लीट कोर्स डाउनलोड गणेश एकेडमी ई लर्निंग ऐप. फॉर फ्यूचर अपडेट्स हिट द बेल आइकन. थैंक यू.